राजपत्र निघेपर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे असहकार आंदोलन कायम. स्वतंत्र ओबीसी राखण्यासाठी प्रशासनासोबत बैठक. केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहकार आंदोलन पुकारले. वीसकलमी सभागृहात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाला संघटनेने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच गावागावात जनगणनेचे काम सुरू राहावे यासाठी सहकार्याची विनंती केली. प्रशासनाच्या मते ओबीसींची गणना पुढील टप्प्यात केली जाईल. मात्र या आश्वासनावर संघटनांनी अविश्वास व्यक्त केला. ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी स्वतंत्र ओबीसी नोंदणीसाठी जनगणना स्वीकारता येणार नसल्याने आंदोलनात सहभागी व्हा. ओबीसी जनगणना हा समाजाच्या भविष्यासाठीचा लढा आहे. अधिकारांसाठी जागृत झालेल्या ओबीसी समाजाने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी मॅडम आम्हाला बोलवलं होतं. या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली. हा पहिला फेज आहे. दुसऱ्या फेजमध्ये जातीय जनगणना करणार आहोत. आमच्या संघटनेची व आमच्या सर्व पदाधिकाऱ्याची भूमिका एवढीच होती की जोपर्यंत शासनाने राजपत्र काढणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील. यानंतरही शासनाने राजपत्र नाही काढलं 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा मोठं आंदोलन उभा केलं जाईल. तर याची सर्व जबाबदारी शासनाची असेल.